नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आमच्या घरात असणार आहे बेत, नॉनव्हेजचा बेत आणि आम्ही दोघं मिळून आज करणार आहोत. सो आता आमच्या घराला 1 मंथ कंप्लीट झालं ह्यावाल्या रेंटेड घराला. त्यामुळे आम्हाला सेलिब्रेशन केव्हापासून करायचं होतं. 1 मंथ होऊन गेलेलं आहे पण सेलिब्रेशन करायला वेळच नाही मिळाला. मग आता फायनली आज वेळ मिळालेला आहे की आम्ही दोघं एकत्र एका वेळेस घरी आहोत आणि थोडं काम कमी आहे. त्यामुळे आम्ही आज बेत ठरवला आहे. तर आम्ही दोघं मिळून करणार आहे आणि आम्हाला दोघांनाही खाण्याची फिरायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे मग काय करायचं बाहेर जायचं का, मग हे सगळा विचार करून आम्ही ठरवले की नाही आपण घरीच बनवूया. तर काय होतंय, कसं आम्ही दोघं मिळून बनवतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करायला लागेल, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेट्स गो. ते सगळं सामान आणायला बाहेर गेलेलं आहे. मीनवाईल मी सगळी तयारी करत आहे. लसूण सोलून ठेवलाय, आलं आहे, इकडे मी दूध पण तापवलंय चहासाठी. सो अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. काय ही आजचं मेनू सांगा लवकर. बनल्यावर कळेल. तोपर्यंत जरा चहा ठेवूयात आपण. आता चहा पीत सगळी तयारी चालू आहे. वाटण इन मेकिंग. तयारी सगळी झाली आहे. मी साईड शेफ आहे, सू शेफ, आणि हा मेन कुक. मी कुकर आहे. नॉनव्हेज बनवायला आदित्याला खूप आवडतं, मज्जा पण येते त्याला. नाचं सगळं भाजून तयार आहे. चिकन मॅरिनेट केलेलं आहे. कांदा लसूण हे सगळं चॉपिंग करून आता फायनल फोडणीचं काम चालू आहे. हे काय करतोस आदित्य? चिकन उकळायचं. त्याच्यामुळेच मी ॲक्च्युली ऑफलाईन एका ठिकाणी चौकशी केली होती. माझी फ्रेंड, माझी एक ऑनलाईन मीटिंग होती, ती आता मी कंप्लीट केली आहे आणि आता इकडे काय चालू आहे ते तुम्हाला दाखवते. वाटण बघा किती मस्त केलेलं आहे, व्हेरी गुड. आणि हे दाखव आदित्य, हे पण एक वाटण केलेलं होतं, तेच आहे का. आणि हे आता पांढऱ्या रस्स्याचं वाटण आहे. आणि इकडे आहे चिकन जे उकळत आहे मस्त. तर आता बघूया. आता मी भात आणि पोळ्या भाकरी ह्याची तयारी करते. भाकरी आणि कणिक हे दोन्ही मी करते आहे, कारण मी भाकरी आणि आदित्य पोळी असं कॉम्बिनेशन आहे. मी वाईट हे तयार झालं आहे स्टॉक चिकनचा. चिकन शिजलेलं आहे. आता वाटण तयार आहे. आता फक्त फायनल प्रोसेस करायची बाकी आहे. अमेझिंग झालं, अमेझिंग. खूपच वाट मस्त. फायनली रस्ता पण झाला, पण थोडं तिखट लागतं. आम्ही आत्ता गेलेलो बाहेर ना, एका ठिकाणून हा मुरंबा आणला. खूप मस्त आहे, मँगोचा. घरातल्या म्हणजे घरातल्या आंब्यांचा केलेला आहे हा. आता वाढतोय आणि मग आम्ही खायला सुरू करू. तुम्हाला भाकरी आवडते का पोळी आवडते? लेट मी नो इन द कमेंट्स. आणि तुम्ही बघू शकता हे आयटम्स आज आम्ही बनवले. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन, पोळी, कांदा आणि भात, एवढे आयटम्स आहेत आजच्या जेवणाला. थँक्यू आदित्य, खूप छान बनवलेलं आहेस. आज आदित्यने स्वयंपाक केल्यामुळे मी किचन आवरायचं काम केलं. त्याच्यानंतर हे सगळं मी क्लीन केलं, हे स्वच्छता केली, तेलेच पुसली, हे पण क्लीन केलं सगळं. तर हे क्लिनिंगला पण वेळ द्यायला लागतो.
त्यामुळे आज त्याने स्वयंपाक केला म्हणून मी सगळं क्लिनिंग करू शकले. रोज थोडं थोडं तर मला हे कॅबिनेट क्लीन करायचं, थोडंसं तिकडे ऑर्गनाईज करायचं. जेवण खूपच मस्त झालं होतं आणि सगळं क्लिनिंग करता करता आवरता खूप उशीर झाला, पण मज्जा आली. म्हणजे थोडंसं दोघांनी मिळून केलं तर घर पण स्वच्छ राहतं आणि दोघांना पण वेळ मिळतो. मीटिंग्स वगैरे आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो आणि घर स्वच्छ आणि मेंटेन ठेवायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला या ब्लॉगमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच फन इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.